वडील म्हणाले, रतन आम्हाला नाही काय, आम्ही आमच्या गावात एक मंदिर बांधले, मंदिरासाठी गणपतीची छान मूर्ती पाहिजेत. मग सरपंच रतन म्हणाला, हो की मी करतो की काम. ते म्हणले, बरं तुम्ही फक्त 2-4 दिवसांनी या माझ्या घरी. मग रतन जंगलात गेला, त्यानं दगड आणला मूर्ती करण्यासाठी. मग दगड आणला, ते दगडा फोडणारच होता, त्याच्यातून आवाज आला, आर तू मला फोडू नको, तुझे उपकार लय होतील. मग मग त्याच्या घरातून त्यानं नाही का दुसरा दगड फावून मोठा काढला. मग त्याची मूर्ती करायला, मग मूर्ती छान घडवली त्यानं. मूर्ती पाहून सरपंच साहेब हैराण, काय म्हणतात ते, आश्चर्य झाले. मग त्याला उंबऱ्यासाठी एक गोटा पाहिजे होता. त्यानं ते गोटा घेतला आणि त्यानं गणपतीची मूर्ती नेली वाजत गाजत, आणि उंबऱ्याला गोटा ठेवला, गणपतीची मूर्ती मधात ठेवली. दुसऱ्या दिवशीपासून गणपतीची मूर्तीसाठी देवाचं दर्शन करायसाठी माणसं येऊ लागले. मग वरून एक महाराज आला म्हणाला, तुम्ही त्या उंबऱ्याला लावलेल्या गोट्याला तिथून त्याला पाया पडून जात राहा, कारण की ते देवाचं नाम घेऊ लागलं, जय श्रीराम जय श्रीराम. मग ते रोजच तसे करू लागले. नमस्कार, आजची कथा संपली.